जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. नागपूरमध्ये जे औरंगजेबच्या कबरीवरून जाळपोळ झाली त्याचा आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो. या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला हलाल करून मारलं, पोरांना हलाल करून मारलं, ज्याने जिवंतपणे बापाला कैद करून ठेवलं, अन्न पाणी दिलं नाही. ज्या शहाजहाननी औरंगजेबाला सांगितलं होतं की हिंदू बांधवांचा आदर्श घे, हिंदू बांधव वडिलांना मेल्यानंतर श्राद्ध घालून जेव घालतात, तू जिवंतपणे पाणी पाजत नाही, अशा औरंगजेबाचं मुस्लिम लोक समर्थन करू नये ही मुस्लिम बांधवांना विनंती आहे. जो स्वतःच्या बापाचा पोरांचा नाही झाला तो तुमचा कधी होईल. सरकारला विनंती आहे, ज्या लोकांनी जाळपोळ केली त्यांचे घर पाडल्या जावं. खोका घोसल्याचं जसं घर पाडलं तसं त्या जाळपोळ करणाऱ्यांचे घर पाडले जावा. स्फोटक बोलणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि पोलिसांवर राजकीय दबाव न आणता पोलिसांना स्वतंत्र अधिकार दिले पाहिजे. म्हणजे पोलीस सगळ्यांना वठणीवर आणतील. राजकीय दबावापोटी असे कृत्य घडत आहे. महाराष्ट्र पोलिसांना सगळ्यांनी मदत करायची आहे. कुणी हिंसाचार घडू द्यायचा नाही. जर कोणी असं कृत्य करत असलं तर पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे. चुकीचे मेसेज व्हायरल होत असतील तर ते ताबडतोब डिलीट करायचे आहे, पुढे फॉरवर्ड करायचे नाही. शहाजहानने स्वतःच्या बायकोसाठी आग्र्याचा ताजमहल बांधला, औरंगजेबाने बायकोसाठी बीबीचा मकबरा बांधला, तो पाडणार का? इंग्रजांनी आपले किल्ले पाडले, आपण आपले किल्ले जतन करू शकत नाही. कसाबची बॉडी जी गाडली आहे ती काढणार का? म्हणजे आपण काय का पाडणार? सर्व बांधवांना विनंती करतो की कुणीही हिंदू मुस्लिम वाद लावू नका. हिंदू मुस्लिम सर्वजण एक आहेत, नेक आहेत, सगळेजण शांततेत राहण्यासाठी इच्छुक आहे. अत्यंत क्रूर शासक होता, त्याचं समर्थन मुस्लिम बांधवांनी करू नये ही विनंती हिंदू बांधवांना विनंती आहे. सगळ्यांनी शांततेत राहायचं आहे. रमजानचा पवित्र महिना आहे. मुस्लिम आणि हिंदू ऐक्याचं आपलं महाराष्ट्र हे प्रतीक आहे. जगभर सगळे हिंदू मुस्लिम सगळेजण एक राहतात. कुणी त्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नका. शांतता ठेवा. जय शिवराय.